दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देशात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा भासण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला असून आता सिलेंडर बुकिंगसाठी काही नवीन नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते. सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतावरही दिसू लागलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे देशात LPG सिलेंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. 7 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर भविष्यात गॅसचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाल्या. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा LPG आयात करणारा देश असल्याने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा थेट परिणाम देशावर होण्याची शक्यता वर्तवली जाते. पश्चिम आशियातील संघर्ष अधिक काळ चालल्यास गॅस पुरवठ्यावर दबाव वाढू शकतो अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. मात्र या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. देशातील तेल शुद्धीकरण कारखान्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढवून गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान सिलेंडर बुकिंग प्रक्रियेत काही बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.